नमस्कार मित्रांनो, मी आर्यन ढवळे सह्याद्री शिवागीने माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे। आज मी आली आहे अवघड अशा चंदेरीगड सर करण्यासाठी। पहाटे ट्रेकला सुरुवात करून आता आम्ही इथे थोडीशी विश्रांती घेत आहोत। पाच किलोमीटरचा ट्रेक करून आल्यावर आपण या स्पॉटवर पोहोचतो आणि हा रस्ता येतो पुण्यावरून आणि हा रस्ता येतो बदलापूरवरून आणि हा आपल्याला समोर चंदेरीगड दिसत आहे। बरीच पायपीट केल्यानंतर आता आम्ही चंदेरीगडाच्या फारच जवळ आलो आहोत। येथून आपल्याला सह्याद्रीचा फारच सुंदर असा नजारा पाहायला मिळतो। यामध्ये महिषमाळचा डोंगर, प्रवळगड, कलावंतीदुर्ग हे देखील पाहायला मिळतात। शेवटी आम्ही चंदेरीगडाच्या पायथ्याला असणाऱ्या गुहेमध्ये येऊन थांबलो। येथेच थोडीशी पोटपूजा करून आराम देखील केला। चंदेरीगड सर झाल्यानंतर रात्रीच्या वेळी याच गुहेमध्ये राहण्याचा आमचा विचार देखील आहे। सह्याद्रीच्या अवघड गडांपैकी चंदेरी हा एक मानला जातो। पोटपूजा आणि आराम केल्यानंतर आता आम्ही गड सर करायला सुरुवात केली। चंदेरीगड सर करत असताना वाटेत खूपच आव्हाने येणार आहेत हे आम्हाला माहिती होते, कारण याआधी देखील आम्ही चंदेरीच्या या गुहेपर्यंत येऊन परत गेलो होतो। यावेळी पूर्ण निश्चयाने आलो आहोत की चंदेरीगड सर करायचा म्हणजे करायचाच आणि आत्तापासूनच वाटेतल्या आव्हानांना सुरुवात झाली आहे। पायाखालून निसरणारी माती, उंच कडे आणि खोलदरी यामुळे चंदेरीगड सर करणे आणखीनच अवघड झाले आहे। मित्रांनो, माझे पुढे येणारे जबरदस्त ट्रेक पाहण्यासाठी माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, शेअरिंग इज केअरिंग, तर माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। एक उंच कडा चढून आल्यानंतर चंदेरीच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसणारा तो खतरनाकवाला पॅच आता सुरू होणार आहे। चला तर मग त्या खतरनाक पॅचची मजा घेऊयात। हा अवघड पॅच सर्वप्रथम अजित काका, त्यानंतर प्रशांत काका यांनी सर केला आणि हा अवघड पॅच पार करण्यासाठी आता माझी वेळ येणार होती। आणि जेव्हा मी हा पॅच पार करायला घेतला तेव्हा कळले की जेवढा हा व्हिडिओमध्ये अवघड दिसतो तेवढा हा नाहीच आहे। हे पॅच जरी अवघड नसले तरी सर करत असताना थोडं जपूनच करावे। येथून पुढचे टप्पे खूपच अवघड असल्यामुळे मला त्याचा व्हिडिओ शूट करता आला नाही, त्याबद्दल सॉरी हा। आणि आता आपण चंदेरीगडाच्या माथ्यावर आलो आहोत। चंदेरीगडाची उंची साधारण 2800 फूट इतकी आहे। गडावर कुठल्याही प्रकारचे बांधकाम अस्तित्वात नाही। 24 फेब्रुवारी 2023 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि मेघदंबरी हे रोपच्या सहाय्याने गडावर चढवण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांची ही पंचधातूची मूर्ती साधारणपणे 85 किलो वजनाची आहे। चंदेरीगड आपल्याला गडाच्या एका टोकापासून चढावा लागतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ही गडाच्या दुसऱ्या टोक्याला ठेवण्यात आली आहे। गडमाथ्यावर पोहोचल्यावर गडाचा पसारा जास्त नसल्यामुळे एका निमुळत्या वाटेनेच आपल्याला महाराजांच्या मूर्तीपर्यंत पोहोचता येते। दोन्ही बाजूला असणारी खोलदरी आणि ही निमुळती खतरनाक वाट यामुळे गडमाथ्यावर गेल्यावर पण थोडेसे जपूनच चालावे।
गडावर गेल्यावर देखील 2-4 अवघड अशी पॅच आहेत, म्हणून वरती गेल्यावर देखील थोडीशी काळजी बाळगावी. अतिउत्साहामध्ये चंदेरी गड सर करणारे भरपूर असतात आणि खाली उतरता न आल्यामुळे ते वरतीच अडकून बसतात. म्हणून गड सर करण्याआधी मनाची आणि शरीराची पूर्ण तयारी करूनच यावे. आणि गडाच्या दुसऱ्या टोक्यावर आल्यानंतर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मूर्तीचे दर्शन घडले आणि मनात आले की यासाठीच केला होता हा अट्टहास. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या असंख्य मावळ्यांच्या प्रेरणेने मला हे सह्याद्रीचे गड किल्ले सर करण्याची हिंमत मिळते. तर मित्रांनो, तुमची कमेंट देखील मला खूप जास्त हिंमत देतात, तर कमेंट करायला विसरू नका. आणि मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना देखील जास्तीत जास्त शेअर करा. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.